नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या किचनमध्ये स्वादिष्ट रसोईत. आज आपण बनवणार आहोत गाजरचा हलवा. त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊयात. किसलेले गाजर, बदाम, काजू आणि साखर, तूप आणि हे बारीक केलेले पेढे, गोड पेढे आणि वेलची. आज आपण हलवा इंडक्शनवर प्रेशर कुकरमध्ये करणार आहोत. मग त्यासाठी आधी इंडक्शन चालू करून घेऊया. मेन बटन ऑन करून मॅन्युअलवर क्लिक करून 700 व्होल्टवर ठेवून आता त्यावर भांडं ठेवून मस्त भांडं गरम करून घेऊन त्यात तूप घालूया. तूप घालून झालं की त्यात ती 2 वेलची घालून घेऊया. वेलची घातली की ते किसलेले गाजर त्यात घालून मस्त असं परतून घेऊयात. परतून घेतलं की त्यात 1 वाटी दूध, लागेल तसं दूध घालून घेऊयात. आपण आधी पहिला 1 वाटी दूध घातलेलं आहे. त्यानंतर मग हे बारीक असे तोडलेले पेढे आहेत, गोड पेढे. त्याने कन्सिस्टन्सी जाड आणि छान होते, असं थिक होतोय आणि टेस्टही लागते हलवा. मग ते छान असं परतून घेऊयात. परतून घेऊन झालं की कुकरचं झाकण लावून मस्त 2 शिट्या काढून घेऊयात. 2 शिट्या काढल्या की मस्त छान असा शिजतो तो. आणि मग आता ओपन करून बघूयात. बघा, हा छान शिजलेला आहे. छान शिजलेला आहे. तर पेढे घातल्यामुळे अजून मस्त टेस्ट येणार आहे. ते छान परतून घेऊयात. परतून घेतलं की मग त्यात घेतलेली साखर, 1 वाटी साखर घातली. अजून गोड हवं असेल तर अजून साखर ॲड करू शकता, पण ते पेढे घातलेले आहेत त्यामुळे जास्त गोड लागणार, म्हणून मी साखर 1च वाटी यूज केलेली आहे. त्यानंतर आपण जे ते ड्रायफ्रूट्स चिरलेले होते, कट केलेले होते, त्यात घालून घेऊयात. छान घालून घेतलं की मस्त परतून घेऊयात. परतून घेतलं की फ्लेम थोडी म्हणजे होल्ड थोडं कमी करून घेऊन चांगलं परतून घेऊयात. म्हणजे ते जे ओलसरपणा आहे तो छान हे झाला पाहिजेत, गेला पाहिजेत. छान असा सुका हलवा झाला पाहिजेत. मग छान असं सर्व करून घेऊया आणि मस्त खाऊन घेऊयात. सिंपल आणि बेस्ट कुकरमध्ये अगदी झटपटीत असा हा गाजरचा हलवा. तुम्ही सुद्धा एकदा करून बघा. खूप कमी वेळेत झटपट आणि स्वादिष्ट असा गाजरचा हलवा. बाय बाय.